मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बैरागी व्लॉग्स। आणि पुन्हा एकदा सुप्रभात, गुड मॉर्निंग। आणि माझा आवडतीचा लाडका आपुलकीचा प्रश्न, प्रवास करताना करायलाच पाहिजे। आणि आज आपण 2024च्या दुसऱ्या मॉन्सून ट्रेकमध्ये आलेलो आहोत, आपल्या सख्या सवंगड्यांसोबत पुन्हा एकदा सह्याद्री भ्रमंती करायला, दुर्ग भ्रमंती करायला। आणि आजचा आपला मुक्काम पोस्ट असणार आहे पनवेल जवळीच कलावंतीण दुर्ग। माझ्या मागे सध्या धुक्यामध्ये दडलेला आहे तो कलावंतीण दुर्ग। त्या कलावंतीण दुर्गाची सफर, त्याची मजा, त्याची धमाल करायला माझ्या सोबतच राहा। माझे जे सवंगडी आहेत, आज आपण 3 जण आलेलो आहोत, मी आणि माझे 2 मित्र। ते पुढे निघून गेलेले आहेत, त्यांना आपण पटकन कव्हर करू आणि लगेच तुम्हाला भेटू। सो माझ्या सोबत राहा आणि धमाल करा या सह्याद्रीची। तर मित्रांनो, कलावंतीण दुर्ग हा माझ्यामध्ये बिगिनर्ससाठी सुद्धा परफेक्ट ट्रेक आहे, कारण का माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर चांगली मळलेली मोठी पायवाट आहे आणि वेल मार्क्ड पायवाट आहे। अशाच तऱ्हेने आपण असा ट्रेक करत करत आपण प्रबळमाचीपर्यंत जाणार आहोत। फक्त 10 मिनिटाचा ट्रेक झाल्याच्या नंतरच आपल्याला लागतो हा पहिला चेक पोस्ट। आज तो बंद आहे कारण का वीकडे आहे। सोमवारी आपण ट्रेक करत आहोत, शनिवार रविवारी इकडे गिर्यारोहकांची, पर्यटकांची खूप गर्दी असते मित्रांनो। तर इकडे संपूर्ण सूचना फलक लावलेला आहे नियमांचा। इथे पर पर्सन 50 रुपये आकारले जातात, कारण का हा वन विभागाच्या अंडर येतो। तर 50 रुपये पर पर्सन आकारले जातात, जेणेकरून ह्या संपूर्ण भागाची स्वच्छता सुद्धा त्यांना ठेवता येते। समोरचा जो सुळका दिसतोय आपल्याला तिकडे जायचं आहे, तो आहे कलावंतीण दुर्ग आणि त्याच्या समोर आहे प्रबळगड। आपल्याला जायचं आहे त्या टोकावर। चला तर मग। गेले काही महिने ट्रेक बिलकुल केला नव्हता। मार्च फेब्रुवारीच्या आसपास आपण रेंज ट्रेक केलेला होता। संपूर्ण मोठा जो व्लॉग ऑलरेडी आलेला आहे, डुबेर आड पट्टा किल्ला। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन तुम्ही तो किल्ल्यांची सफर बघू शकता। त्यानंतर आपण डिरेक्टली पावसाळ्यात किल्ले सोंडाई केला आहे। सो खूप टायमाच्या नंतर जर ट्रेक करतो, लगेच कळतं आपल्याला चालताना की फिटनेसची किती गरज आहे आणि ट्रेक सतत करण्याची किती गरज आहे ते। तर मित्रांनो, आत्ताशी कुठे आपल्या सवंगड्यांना, मित्रांना आपण गाठलेलं आहे। ह्याला जर तुम्ही ओळखतच असाल, माझ्या बऱ्यापैकी ब्लॉग्समध्ये ह्याला बघितलेलं आहे। माझं नाव राजेश भिंगारडे। ह्याला भरपूर ब्लॉग्समध्ये तुम्ही माझ्यासोबत बघितलेलं असेल। आणि आपल्याला आज एक नवीन सवंगडी लाभलेला आहे, ज्याचं नाव आहे हॅलो गाईज, माय नेम इज केयूर, नाईस टू मीट यू। असे भरपूर मित्र आपल्याला भेटत असतात, आपली सह्याद्री भ्रमंतीमध्ये एक साथ करत असतात। अशाच सगळ्यांना आपण पुढे घेत जाऊ आणि दुर्ग भ्रमंती करत जाऊ। भेटू। ह्या दुर्गाचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवल्याचे आढळून येते। हा दुर्ग प्रबळगडाला लागूनच आहे। संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवलेल्या आहेत। ह्या किल्ल्यावरून सभोवताली असणारा माथेरान, चंदेरी, पेब, इर्शालगड, कर्नाळ किल्ला आणि तसेच मुंबई शहर असा संपूर्ण प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो। ह्या गडावर पर्यटकांची खूपच गर्दी असते वीकेंडला। वीकडेमध्ये सहसा इथे कोणी येत नाही। इथे असे छोटेखानी हॉटेल्स आहेत, त्यामुळे जेवणाची किंवा बाकी सगळी अशी सोय इथे आहे। पर्यटकांसाठी त्यांनी अशा काही करमणुकीच्या गोष्टीही केलेल्या आहेत। कलावंतीण दुर्गाला कर्जत आणि पनवेल ह्या दोन्ही मार्ग तुम्हाला जाता येते। फक्त एवढंच आहे की पनवेल हा जो स्टेशन आहे, हा दुर्गापेक्षा सर्वात जवळचा स्टेशन आहे। पनवेलवरून जर तुम्हाला इथे यायचं असेल तर अंदाजे 16 ते 17 किलोमीटर वन वे एवढा डिस्टन्स आहे। तर पनवेल स्टेशनला तुम्ही लोकलने येऊ शकता। जर मुंबईवरून येत असाल तर पनवेल स्टेशनवरून तुम्हाला शेअरिंग रिक्षा मिळतात किंवा डिरेक्टली रिक्षा तुम्ही बुक करू शकता, जी 300 ते 400 रुपये घेते बेस विलेजपर्यंत पोहोचवायला। आणि या गावचं बेस विलेज आहे ठाकूरवाडी। ठाकूरवाडीपर्यंत ती रिक्षा तुम्हाला पोहोचवते। आणि जर तुम्ही कर्जतवरून येत असाल तर कर्जतवरून तुम्हाला चौक मार्गे हायवेने मागे यावं लागतं। तर मंडळी, अर्ध्या तासाच्या ट्रेक नंतर आपण आलेलो आहोत अशा छोट्याशा पठारावर।
हा मॉन्सून ट्रेक असला तरी पण ह्याला कितपत मॉन्सून ट्रेक म्हणणं योग्य आहे मला कळत नाही आहे. सो गरमी होत असल्या कारणाने माझे मित्र जरा आडोशाला बसलेले आहेत आणि त्याच निमित्ताने मी जरा हा पठार फिरत आहे. तर इकडे मला एक त्यातल्यात जरा छोटीशी आणि युनिक गोष्ट दिसलेली तुम्हाला सांगतो. इकडे मागे झोपाळे लावलेले आहेत गावकऱ्यांनी. तुम्हाला जसं मागाशी म्हटलं सॅटर्डे संडे इकडे प्रचंड तुडुंब गर्दी असते. सो पर्यटक आणि गिर्यारोहकांना आनंद मिळावा म्हणून गावच्या साईडला असे पाळणे लावलेले आहेत. पण त्यांनी एक आयडिया केलेली आहे की इकडे जो कोणी बसेल किंवा जो कोणी ह्या पाळण्याचा आनंद घेईल त्याला ॲटलिस्ट 10 रुपये तरी देणं आवश्यक आहे किंवा 10 रुपयाची कोणती तरी वस्तू विकत घेतली पाहिजे. आता सध्या वीकडेज असल्या कारणाने सगळंच बंद आहे. तर आपल्याला या गोष्टीचा पुरेपूर आनंद घेता येईल कारण का ती फुकटमध्ये यूज करायला मिळणार आहे आपल्याला. झाड पाडशील का माझ्यामध्ये तेच होणार आहे. ट्रेक करतानाच आपण ह्या वाट्याने जेव्हा वर येतो तर आपल्याला काही पायऱ्या बघायला मिळतात आणि ह्याच पायऱ्या आपण जेव्हा क्रॉस करतो चढत असतो तेव्हाच आपल्याला आपल्या उजव्या साईडला बघायला मिळतात मारुतीरायांची भली मोठी प्रतिमा आणि ह्या साईडलाच आहे गणेशाची प्रतिमा. एका ठिकाणी विघ्नहर्ता आणि दुसऱ्या ठिकाणी गडरक्षक. सो भीतीची काहीच गरज नाही आहे. आणि अशा तऱ्हेने आपण जवळजवळ 1 तासाचा ट्रेक करून येऊन पोचलेलो आहोत या हिरव्यागार मस्त अशा निसर्गरम्य प्रबळ माचीवर. काय मस्त निसर्ग आहे बघा चहूबाजूने. बघू घरच्यांनी नाश्त्यासाठी न्याहारी म्हणून काय काय दिलेलं आहे आणि ते झाल्यावर आपल्या समोर दिसतोय कलावंतीण दुर्ग. त्याच्या एकदम टोकाला जाणार आहोत. चला तर मंडळी मस्तपैकी आधी न्याहारी करू. ब्रेकफास्ट मस्त निसर्गाची चादर पसरलेली आहे त्याचवर मस्तपैकी बसून आपण गरमागरम नाश्ता गरमागरम नाही आहे म्हणा आता नाश्ता करू. पोहे आणलेले आहेत घरून ब्रेड बटर आणलेला आहे. नाश्ता करू आणि मग करू उरलेला ट्रेक. भेटू मस्तपैकी. मागे बघा कलावंतीण दुर्ग आहे त्याच्याच पायथ्याशी आपण मस्त बसलेलो आहे प्रबळ माचीवर. असा आनंद शहरी जीवनात कधीच मिळत नाही. सो आठवड्यातून किंवा महिन्यातून ॲटलिस्ट 1 दिवस असा काढावा एक उन्हाळ दिवस की निसर्गाच्या कुशीत येऊन मजा करावी. तर मित्रांनो आता आपला ब्रेकफास्ट करून झालेला आहे. प्रबळ माचीवरून आपण पुढे निघत आहोत. इथून आपल्याला कलावंतीण दुर्गाच्या टॉपवर जायला कमीत कमी एक 30 ते 40 मिनटं लागतील तेवढा ट्रेक आहे. पण इथून जो पुढे ट्रेक होणार आहे हा थोडा खड्या चढाईचा आहे तर त्यामध्ये मजा येणार आहे. आणि वर गेल्याच्या नंतर ते असणारे जगप्रसिद्ध थरारक पायऱ्या 80 कोनातल्या त्या बघण्यासाठी आपण खरं इथं आलेलो आहोत. कारण का त्या 80 कोनातल्या पायऱ्या ह्या इकडच्या मेन अट्रॅक्शन आहेत. कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड जसा ट्रेकसाठी प्रसिद्ध आहे तसाच हा कॅम्पिंगसाठी सुद्धा खूप जास्त फेमस आहे. जर तुम्ही इकडे येत असाल तर कदाचित तुम्ही रात्री जरी आलात तरीही चालणार आहे. कारण का माझ्याच मागे तुम्ही बघू शकता असे काही हॉटेल्स असतात किंवा घरं असतात जे कॅम्पिंगसाठी सगळं साहित्य प्रोव्हाइड करतात. सो तुम्ही प्रबळ माचीपर्यंत ट्रेक करून संध्याकाळी जर वर आलात तर संध्याकाळ ते सकाळ मस्त नाईट कॅम्प इथे करू शकता. नंतर कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड बघू शकता आणि संध्याकाळपर्यंत खाली उतरू शकता. सो तुमच्या फॅमिली सकट आणि तुमच्या मित्रांसोबत हा भन्नाट अनुभव तुम्ही एकदा तरी अनुभवा. तुम्ही इथून आल्याच्या नंतर जसं ह्या साईडला येता तसंच तुम्हाला ही एक वाट आणि ही दुसरी वाट असे पाहायला मिळतात. तर इकडे स्पेसिफिक बोर्ड लावलेला आहे. जर तुम्ही राईट टर्न घेतलात तर सरळ जर प्रबळगडाला आणि लेफ्ट टर्न घेतलात तर जाण कलावंतीण गडाला. तर हे टर्न तुम्हाला चुकवायचे नाही आहेत. कलावंतीणला आता आपण चाललेलो आहोत तर आपण डाव्या हाताने वर जाणार आहोत असे करत तिथपर्यंत. दमलो रे बाबा. काय बोलतो राजस? खूप जमलो. केयूर थकला की नाही? ट्रेक भरपूर सोपा आहे पण तरीही ऊन सुद्धा आहे आणि आर्द्रता सुद्धा आहे त्यामुळे
त्या ह्युमिडिटीने प्रचंड घाम सुटतो आहे आणि खूप जास्त थकायला होतं आहे. सो तुम्ही सुद्धा करत असाल ट्रेक मान्सूनमध्ये तर पाऊस बघूनच या, ऊन पाऊस बघून नका येऊ. आपल्याला नंतर लागते ती प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गाच्या मध्ये असलेली ही घळ. ह्याच घळेतून चालू होतो रॉक पॅच आणि नंतर त्या सुप्रसिद्ध पायऱ्या. किल्ल्याचा अभ्यास केल्यावर त्याचा कालखंड बौद्धकालीन असावा असंही मानलं जातं. त्यानंतर मुरंजन, बहामनी, शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला छत्राखाली आणलं. मग नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. सन 1636मध्ये बाल शिवाजींनी मुरंजनचा उंबरठा ओलांडला. 1636मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. तेव्हा मुरंजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. महाराजांनी त्या किल्ल्याचे नामांतरण केले. मंडळी, खूप जास्त थकायला होत आहे. एका श्वासात ह्या पायऱ्या चढता येत नाही आहेत. 2-2 फुटाच्या पायऱ्या आहेत. सगळे मित्रमंडळी थकलेले आहेत. कमीत कमी 1.5 ते 2 फुटाच्या एक पायऱ्या आहेत. एवढंच आता आम्हाला सुख आहे की जरा वारा लागतोय, त्याच्यामुळे जरा उत्स्फूर्ती येते चढण्यासाठी. मजा चाललेली आहे. तुम्ही बघताय कलावंतीण दुर्गाचा थरार दिसतंय ना बघा. संपूर्ण दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि खाली दरी आहे. आणि अशा तऱ्हेने आपण संपूर्ण ट्रेक म्हणजे हा सुळका क्रॉस करून आलेलो आहोत अशा छोट्याशा पठारावरच्या जागेवर की जिकडे हा आपल्याला रॉक पॅच भेटलेला आहे. हा रॉक पॅच आपण क्रॉस केला की वर आपण सुळक्याच्या एकदम टॉप फ्लोअरला असणार आहोत, म्हणजे टॉप भागावर असणार आहोत. तिकडे महाराजांची प्रतिमा आहे, तिकडे पुतळा बसवलेला आहे महाराजांचा, त्याला आपण दंडवत करू. पण इश्यू असं झालेला आहे सॅटर्डे संडे, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं सॅटर्डे संडेमध्ये इथे पर्यटक भरपूर प्रमाणात असतात. तर गावकऱ्यांनी हा रॉक पॅच क्रॉस करण्यासाठी तिकडे काय त्याला बोलतात दोऱ्या सोडलेल्या होत्या. पण आता त्या रोप्स, त्या दोऱ्या त्यांनी मुद्दामून काढून टाकलेल्या आहेत. कारण का वीकडेजमध्ये जे येतात त्यांना त्याचा लाभ नको मिळाला असं त्याच्यामागे त्याची भावना असेल. कारण का सॅटर्डे संडेमध्ये जे ते येतात आणि त्याचा लाभ घेतात त्यांच्याकडून पर पर्सन 30 ते 40 रुपये कर आकारण्यात येतात आणि हे अनऑफिशियल आहे. ह्याचा कुठेतरी निषेध केला पाहिजे. कारण का आपण जेव्हा ट्रेकिंगला येतो ते गडवेडे, दुर्ग संवर्धक जेव्हा इथे येतात तर ह्या गडांवर असलेल्या प्रेमाखातर येतात. आणि काही गड संवर्धक आमच्यासारखे गडवेडे हे वीकडेजमध्ये सुद्धा येतात. आता त्यांची वर जाण्याची सोय नाही राहिलेली आहे. सो आता आपण बघतोय वर कसं जाता येईल. जर नाही जाता आलं तर आपल्याला इथेच ह्या व्लॉगचा आज समाप्त करावं लागेल. पण तरी पण आपण प्रयत्न करत आहोत की वर कसं जाता येईल. बघू. तर मंडळी, अशाच प्रकारे अशाच तऱ्हेने आपला दुर्गा भ्रमंती म्हणजेच कलावंतीण दुर्गाची सफर ही कंप्लीट झालेली आहे. हा ट्रेक पूर्ण झालेला आहे. वर मला तरी जाता आलेलं नाही, कारण का तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी अतितटीचा प्रयत्न केला वर जाण्याचा, पण माझ्या अंगाने काही साथ दिली नाही. कारण का आपली साईजच एवढी आहे. तर आपला मित्र केऊर हा वर गेला आणि त्याने शूटिंग केलेलं आहे. तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि हा आपला ब्लॉग, ही दुर्गा भ्रमंती, ही गड भ्रमंती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला म्हणजेच बैरागी व्लॉग्सला काय करा रे मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बैरागी व्लॉग्स. पुन्हा एकदा भेटू सह्याद्री भ्रमंतीमध्ये. खरं तर आपण व्लॉग संपवला होता, व्हिडिओची सांगतच सुद्धा केलेली होती. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आपण सह्याद्री भ्रमंतीमध्ये दुर्ग भ्रमंती, गड भ्रमंती करायला येतो. ह्या सह्याद्रीची इज्जत करणं, त्याला रिस्पेक्ट देणं आणि त्याची निगा राखणं हे सुद्धा आपल्या हातात आहे.
आम्ही ट्रेक करत असताना आम्हाला दिसलं की आपल्याच मित्रबांधवांनी इकडे काय करून ठेवलेलं आहे. हे दिसतंय. जर तुम्हाला अक्कल आहे की जर तुम्ही भरलेली बॉटल वर आणताय, तुम्ही जर 1-2 लिटर कॅरी करू शकत आहात, एवढं जिम वगैरे करून 1-2 लिटरचं संपूर्ण वजन तुम्ही गडाच्या वरपर्यंत आणू शकताय, तर तुमच्यात एवढी नक्कीच ताकद आहे की ॲटलिस्ट फक्त 50 ग्रॅमची खाली बॉटल आपल्या गडाच्या खाली घेऊन जाणं. एवढंही जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही स्वतःला ट्रेकर हे तरी म्हणू नका आणि दुर्गसेवक तर म्हणूच नका. सह्याद्रीची निगा राखा, त्याची काळजी करा, कारण तोच आपला वारसा आहे जो आपल्याला पुढे चालवायचा आहे. धन्यवाद.